बघू शकता तुम्ही की आज मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. मॅरिनेट केलं आणि तांदूळ पण केले. बघा किती आहे माझ्या गॅस वाट्यावर पसारा आणि सगळं आता भांडे वगैरे घासून साफसफाई केलं. आता मला ब्लॉग पण शूट करायचा होता म्हणून मी आता ब्लॉग शूट करणं झाल्याच्यानंतर आता मी आले लगेच बिर्याणी करायला आणि कांदा तळायचा राहिला होता आणि लगेच आता घेऊता आपण कांदा तळू. हे कांदा तळल्याच्यानंतर आता घेतला गंज आणि गॅस सुरू केला आणि कांदा तळायला सुरुवात केली आणि इकडं बाजूला आपण तांदूळ पण वाफून घेण्यासाठी पाणी ठेवलं आणि जे काही खडे मसाले पाण्यामध्ये लागतात ते आपण टाकले आणि मीठ वगैरे सगळं टाकलं आणि तुम्ही बघू शकता कढीपत्ता वगैरे सगळं वगैरे टाकलेलं आहे. आता कांदा तळून घेण्यासाठी आपण तयारी सुरू आहे. माझ्या मिस्टरांना भूक लागली होती म्हणून पापड तळून दिले तर आणि कांदा आपण तळायला सुरुवात केलेली आहे. कांदा तळून झाल्याच्यानंतर आपण इकडं पाण्याला आलेली आहे आपल्या उकळी. कांदा पण आपल्या इकडं तळून झालेला आहे. पाण्या तुम्ही बघू शकता आज बाजार असल्यामुळे खूप छान छान हिरवा भाजीपाला भेटलेला आहे. कांदा आपला झालेला आहे तळणं. कांदा तळून घेतला आहे. आता कोथिंबीर वगैरे आता चिकन आपलं गंजात टाकलं. इकडं मॅरिनेटसाठी आपण तांदूळसुद्धा आपण वाफवून घेण्यासाठी पाण्यामध्ये सोडलेले आहेत. पाण्यात सोडल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता 5 मिनिटासाठी चिकनला आपण वाफ देणार आहोत. वाफ दिल्याच्यानंतर आता आपला भात शिजून झालेला आहे आणि चिकनमध्ये आपण भात त्याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी टाकलेला आहे. आता आपली बिर्याणी मॅरिनेट करण्यासाठी तयार आहे. आता वरून आपण कांदा तळलेलं तेलसुद्धा घालत आहोत आणि आपला जो काही कलर असते ते आपण टाकत आहोत. आता दमसाठी आपण ठेवलेलं होतं. आता दम आपल्याला देऊन झालेला आहे. आता बघू शकता माझी बिर्याणी तुम्हाला कशी वाटते. माझी बिर्याणी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला त्याच्यावर रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा. त्याचा लिंक तुम्हाला नक्की देणार माझी रेसिपीची तुम्हाला. थँक्यू. आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. माझ्या मुलाला विचारलं बिर्याणी कशी झाली तर तो म्हणत आहे हा खूप छान झाली. आता तो चांगला म्हटला म्हणून मला वाटते की चांगली झाली. थँक्यू.